असा हा दत्त जयंतीचा सोहळा सुरू होता. तुम्ही बघाल तर लोक खूप ह्या दत्त जयंतीला मानतात आणि मुंबईवरूनही सगळे जण स्पेशली दत्त जयंतीसाठी गावाकडे येतात. सो इथेही दत्त जयंती आहे. माझं गावही इथून जवळ आहे. तिथेही दत्त जयंती होती. तिथेही दत्त जयंती अगदी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. सो अशा पद्धतीने भजन कीर्तनाच्या ह्याच्यामध्ये टाळ वाजवून आम्ही दत्त जयंती असं चालू होतं. हे दत्त जयंतीच्या आदल्या दिवशीचं आहे. दुसऱ्या दिवशी दत्त जयंती होती. सो आदल्या दिवशी हरिपाठ भजन कीर्तन हे सगळं होतं. सो तुम्ही बघालच हे आम्ही अशा पद्धतीने इथे सोहळा हा साजरा करत होतो. नंतर झाला दुसरा दिवस. सकाळी सकाळी लोक हरिपाठाला बसलेली. सो तिथे रांगोळी काढायची होती. सो मी आलेली तिथे रांगोळी काढण्यासाठी आणि इथे मी थोडीशी अशी रांगोळी काढली. त्यानंतर मंदिराच्या समोर आणि पूर्ण रोडवरती रांगोळी काढायची होती. सो आम्ही मंदिराच्या समोर ही रांगोळी काढली. ही एक छोटी रांगोळी होती. त्यानंतर एक मोठी दत्ताची रांगोळी काढली. त्यानंतर पूर्ण रोडवरती रांगोळी काढण्याची आमची खूप हालत झाली. पण तरीही आम्ही पूर्ण रोडवरती रांगोळी साईडने डिझाईन काढली. सो खूप मजा आली. एक दत्त जयंतीचा आनंद हा वेगळाच असतो. सो त्या पद्धतीने खूप अशी मजा आली. आम्ही खूप असा एन्जॉय केला आणि रांगोळी तुम्ही बघाल तर रांगोळीला खूप म्हणजे खूप वेळ गेला. इथे काढून झाली अशा 3 वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही रांगोळी काढली. सो रांगोळी काढताना आम्ही एक तिघी चौघी जणी होतो. त्यांनी बाकीच्यांनीही अतिशय सुंदर सुंदर रांगोळी अशी तिथे काढली. सो ॲक्च्युली तुम्ही बघाल तर एवढी मोठी अशी बाहेर सार्वजनिक ठिकाणी मी कधीही रांगोळी काढली नव्हती. माझ्याकडे तो एक्सपिरियन्सही नव्हता. पण मी तो ट्राय केला कारण की एक वेगळीच मजा असते. गावाला गेलं की एक वेगळाच आनंदही असतो. सो अशा प्रकारे रांगोळी काढून झाल्यानंतर आम्ही गेलो दिंडीला. दिंडी होती एक अराऊंड 2 वाजता ही दिंडी सुरू झालेली. सो दिंडीलाही खूप मजा आली. तुम्ही बघाल तर दिंडीला मी टाळ घेऊन पूर्ण सगळेजण होतो. सो ही दिंडी होती आमच्या आत्याची गावाची आणि ही दुसरी दिंडी आहे. ही आहे आमच्या गावाची. सो तिथेही खूप मोठ्या पद्धतीने अशी दिंडी निघते. अशा प्रकारे दत्त जयंती सोहळा साजरा झाला.